हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, बघू शकताय इथं मी आपले जे डिझाईन्स आहेत तर ते बनवलेले आहेत. दाखवते मी तुम्हाला हळूहळू एक एक करून. तर सगळ्यात अगोदर सर्व ताईंचे, मैत्रिणींचे माझ्या मनापासून आभार. हे बघा कसं आहे, एकमेकांनी एकमेकांना सहाय्य करायला पाहिजे. मी तुम्हाला सहाय्य करते थोडंसं ऑफर देऊन, आणि तुम्ही मला सहाय्य करताय की माझ्याकडे ऑर्डर देऊन तुम्ही. तर कुठल्या आपण एकमेकी मैत्रिणी ज्या आहेत, ज्या घरगुती बिझनेस करतात ताई, त्यांना तर खरंच मला तर असं वाटतं की मनापासून त्यांची मदत करावी. घरगुती बिझनेस करणाऱ्या भरपूर महिला आहेत आजकाल. किती घरगुती प्रोडक्ट निघालेत. खरं सांगायचं म्हणजे आता ही रांगोळी झाली आपली फरउलनची. त्याच्यानंतर दुसरी जी आपली पावडर रांगोळी असते त्यांच्यासुद्धा भरपूर डिझाईन्स आहेत. त्यानंतर आपल्या साध्या उलनचे जे काही प्रोडक्ट आहेत ते आहेत. त्याच्यानंतर आता बघा उन्हाळ्यामध्ये पापड, कुरडया वगैरे बनवून भरपूर ताई असं सेल करतात, किंवा आता चटण्या असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्डर्स घेतात. मला खरंच यांचं खरंच छान वाटतं, आणि अशा महिलांकडं, अशा ताईंकडं आपण ऑर्डर द्यावं. मलासुद्धा असं मनापासून वाटतंय बघा. कारण मी सुद्धा बऱ्याच वेळेला अशाच ताईंकडून भरपूर काही काही वस्तू ऑर्डर करत असते. ऑनलाईनच असं नका, परंतु त्या घरातून काहीतरी करू पाहत आहेत, तर आपणही त्यांना थोडंसं मदत करावी अशी वाटते. आणि खरंच खूप चांगलं आहे खरंच मैत्रिणींनो. आता बघा, बिझनेस बऱ्याच जणांना वाटतं बिझनेस करावा का नोकरी करावी. तर खरं सांगायचं म्हणजे नोकरी म्हणजे आता बरेच जण प्रायव्हेट पण करतात. सरकारी नोकरीला तर काही तोड नसते, परंतु कष्ट हे कुठेही कष्ट आहेत हेच सांगायचे तुम्हाला. नोकरीमध्ये सुद्धा कष्ट आहेत, आणि बिझनेसमध्ये सुद्धा कष्ट आहेत. फक्त फरक एवढाच आहे की बिझनेसमध्ये आपण स्वतः मालक असतो, आणि नोकरीमध्ये म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला ऐकावं लागतं. मीही जॉब केलेला आहे, शाळेवरती मीही केलेला आहे. ते मलाही माहिती आहे की किती त्रासदायक असतं. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यासारखाच वेळ द्यावा लागतो आपल्याला. आणि घरी आपण बिझनेस ज्यावेळी करतो ते आपल्या मनावर, सकाळी संध्याकाळ दुपार कधीही झोपेतून उठलं तरी आपण आपला बिझनेस करू शकतोय. असं खरंच तुम्ही बिझनेस करा ताईंनो. घरगुती खरंच छोटे छोटे बिझनेस करत चला, आणि खरं आपण एकमेकींना सहाय्य केलं पाहिजे, आणि एकमेकींना सहाय्य करूया. खरंच सगळ्यांना एकमेकींना पुढं जाण्यासाठी मदत करूया. हात धरून पुढे चालूया एकमेकींची आपण. तर बघा, इथे मी भरपूर सारे ट्रेसिंग पेपरचे ऑर्डर्स होते, तर ते तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि कष्ट करावं लागतं, आणि शेवटी बघा, दोघं मिळून कष्ट जर केलं आपण तर भरपूर काही मिळतं. इथं बघा, सर वेळ होत होता पार्सल देण्यासाठी. थोडासा उशीर झाला होता कारण पाहुणे आले होते, म्हणून ते फास्टमध्ये पॅकिंग करत होते इथं थोडंसं. आणि कायमच मला मदत करतात, तर करून नाही असं बोलायचं नाही. कायमच त्यांची मदत असते, आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांच्यामुळंच मी आज इथंपर्यंत आलेली आहे. त्याच्यानंतर मैत्रिणींनो बघा, या कामाच्या व्यापामध्ये मी स्वतःकडे लक्ष द्यायचीच विसरून गेले, कारण काम एवढं झालं आहे की होतच नाही वेळ. तर म्हटलं की आता थोडंसं बघावं, केसांना थोडंसं, केस हिवाळ्यामुळे थोडंसं गळतात प्रत्येक जणाचे, माझे पण थोडे गळले होते. मग म्हटलं की मी हीच मेहंदी वापरते, नॅचरल आहे 100%, आणि त्याच्यामध्ये काही केमिकल नाही. गणपती छाप मेहंदी आहे. आणि त्याच्यानंतर बघा, हे काय काय प्रोडक्ट घेतले मी. पाणी घेतलं आहे, कढीपत्ता आपला ताजा घरचा कढीपत्ता आहे, तुम्हाला मी पुढे दाखवेन. आणि त्याच्यानंतर कलौंजी म्हणजे कांद्याचं बी, आणि मेथीची 1 चमचा, आणि हे रोजमेरी पावडर आहे, सॉरी लीफ आहेत म्हणजे पानं. आणि ही रोजमेरीची लीफ जी आहे तर ती मी मेशोवरून घेतलेली आहे. तुम्हाला जर हवा असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला देईन. आणि हे चहा पावडर घेतलेली आहे बघा 1 चमचा. आणि तुम्हाला जर कॉफी पावडर असेल तर तुम्ही कॉफी पावडर घेऊ शकता. आता हे सगळं छान असं मी 5 मिनिट उकळून घेते, आणि छान त्याच्यामध्ये सगळे आपले जे काय काय वस्तू वापरलेल्या आहेत आपण त्याच्यामध्ये, तर त्याचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल एवढं थोडंसं मध्ये थांबले. आणि हे बघा, पूर्ण पाणी जवळजवळ अर्ध कमी झालं होतं त्याच्यामध्ये. आणि थोडंसं आता मी हे गरम गरम पाण्यामध्येच मी ही मेहंदी जी आहे तर ती भिजवून घेते. तर याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे. ज्यांना कोणाला केस गळती वगैरे असेल, तर पांढरे केस असतील, हळूहळू लावत चला तुम्ही. कुठलीही गोष्ट एका वेळेत होत नाही, याचा मलाही अनुभव आहे.
आणि स्ट्रेटनिंगसाठी वगैरे आपण जे फ्लॅक्स सीड्स वापरलेले आहेत, म्हणजे जवस वापरलेला आहे, तांदूळ थोडासा वापरलेला आहे, त्यामुळे स्ट्रेट केस होण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि कोण ताई ही मेहंदी अशी करून लावतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी पद्धतसुद्धा बरोबर आहे का हे सुद्धा मला सांगा कमेंटमध्ये. कारण माझं जर काही चुकत असेल यामध्ये तरी पण माझं केस गळती वगैरे होऊ शकते. पण आत्ता सध्या थोडी कमी झालेली आहे, कारण मध्ये हिवाळ्यामध्ये तर सगळ्यांनाच होतं. पण आता म्हटलं की थोडंसं वेळ द्यावा म्हणून हे बघा भिजवून घेतली. त्याच पाण्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून भिजवून घेतले. हे पाणी टोनर म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता बघा. फक्त त्यामध्ये जवसचे जे बिया आहेत ते टाकायचे नाही ज्यावेळेला आपल्याला टोनर म्हणून वापरायचं असतं त्यावेळेला. आणि मग बाकी सगळं टाकू शकता तुम्ही. तर त्याच्यानंतर हे मस्टर्ड ऑइल घेतलं मी, म्हणजे मोहरीचं तेल यामध्ये टाकून घेतले. तुम्ही इथं एरंडीचं तेलही वापरू शकता, विटॅमिन ई कॅप्सूल वापरू शकता तुमच्याकडे असेल तर. त्याच्यानंतर कोकोनट ऑइल म्हणजे आपलं साधं तेलही वापरू शकता. याचे भरपूर फायदे आहेत. हे बघा आता मला हे असे केस झालेत त्यामुळं मला हे आता लावून घ्यायचं आहे. आणि खरंच खूप रिझल्ट छान येतो मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा करून बघा एकदा. आणि माझी आवड बघा, हे आज अजून काम करून घेतले. एवढं काम हातात असतानासुद्धा ही एवढी अजून आवड. या कुंड्या सगळ्या चेंज केल्या, त्याच्यामध्ये माती भरली. हे बघा आवळ्याचं झाडसुद्धा किती हेल्दी झालं आहे माझं. आणि गुलाबाला तर भरपूर साऱ्या कळ्या आल्यात. हे ओव्याचं झाड आहे. त्याच्यानंतर हे बघा मनी प्लांट तर खूप मोठी मोठी पानं झालीत मनी प्लांटची. बुडाच्या साईडचं तर मी दाखवलेलंच नाही, हे वरचं आहे. तर ही अशी आवड पण आहे घरामध्ये सगळं करण्याची. तर म्हणूनच म्हणते की कष्टाशिवाय पर्याय नाही. कढीपत्त्याचं झाड बघा तुम्हाला सांगितलं किती मोठं झालेलं आहे. आणि हे ॲलोवेरा जे आहे ती खूप मोठी आली होती, तर मी ही छोटी छोटी काढून टाकलेत आता. आणि थोडेसे मोठे होते तेच टबमध्ये हे बघा लावून घेतले तिकडं. आणि खूपच जास्त नको आहे म्हटलं, आणखी ह्याच्यामधून फुटून येतं. आणि हे सुद्धा काम साईड बाय साईड सुरूच आहे माझं. आणि सगळंच काम आता घरातलं बिझनेस करते, काम करते म्हटल्यावर घरातलं तर काम कुणाला चुकणारं नाही. कसलेही बिझनेस असू द्या किंवा कसल्याही नोकरी असू द्या, घरातलंच काम हे करावंच लागतं. प्रत्येकाला वाटत असेल की फक्त एकच काम आहे, तर नाही, सगळं काम करावं लागतं. आणि आत्ता शिवण क्लास झाला. शिवण क्लासच्या ज्या महिला होत्या तर 10 तारखेपासून क्लास पण सुरुवात केलेला आहे. आता हे बांधकाम झाल्यामुळे, हे काम केल्यामुळं, रूम काढल्यामुळं. आणि आता ते पण सुरू आहे. हे बघा किती हेल्दी झालं हे सुद्धा मनी प्लांट माझं. भरपूर सारी सगळीकडं झाडं छोटी छोटी लावलेली आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आजचा? थोडंसं माझं जे रोजचं रुटीन आहे ते थोडंसं शेअर केलं. हे बघा ही मी फ्लावर पॉट जे आहे तर ते मी घरी स्वतः तयार केलं आहे, आपल्या जी सिमेंट आहे त्या सिमेंटपासून. आणि हे इथं लटकवलेलं आहे. तुम्हाला खरंच सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला, थोडंसं कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. नवनवीन जे आपले काही व्हिडिओज असतील तर ते पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा. आणि तुम्हाला आणखीनही मी आपले काही जे बिझनेसबद्दल जे व्हिडिओज असतील तर ते मी तुमच्याशी शेअर करतच जाईन, ब्लॉग पण करत जाईन अधूनमधून. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.